नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज तुम्हाला माझा पोशाख बघून, स्विमिंग कॅप, गॉगल, फ्लोटर्स बघून अंदाज आलाच असेल की आजचा हा व्लॉग स्विमिंग बद्दल आहे। तर तुमचा अंदाज एकदम बरोबर आहे। मी सध्या उभी आहे दापोली तालुक्यातील हरणे गावातील स्वच्छ, सुंदर आणि नैसर्गिक तलावावर। तर आजच्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला स्विमिंगच्या बेसिक स्किल्स सांगणार आहे, जसं की अंडर वॉटर ब्रीथिंग, ग्लाइडिंग, फ्लोटिंग, किकिंग आणि वॉटर ट्रेडिंग। तर तुम्ही जर कधी स्विमिंग शिकत असाल तर कधी पण एकदम खोल पाण्यात उडी मारू नका, कारण जर तुम्ही खोल पाण्यात उडी मारली तर तुमच्या मनात पाण्याची भीती निर्माण होते। हा जो तलाव आहे तो जवळपास 30 ते 40 फूट खोल आहे। तर एवढ्या खोल पाण्यात एकदम उतरायला नको, म्हणून आपण स्विमिंगच्या बेसिक स्किल छोट्या तलावात शिकणार आहोत। बाजूला हे मोठे तळे आणि हे छोटे तळे। खरं तर म्हणजे हे छोटे तळे लहान मुलांना स्विमिंग शिकण्यासाठी तयार केले। या छोट्या तळ्याची खोली 5 फूट आहे। तर चला तर मग आपण स्विमिंगला सुरुवात करूया। पाणी फार थंड आहे। सर्वात प्रथम आपण आता अंडर वॉटर ब्रीथिंग करणार आहोत। अंडर वॉटर ब्रीथिंग म्हणजे काय? तर अंडर वॉटर ब्रीथिंग म्हणजे तोंडाने श्वास घ्यायचा आणि डोकं आत पाण्यात बुडवून नाकाने श्वास सोडायचा। तर चला तर मी तुम्हाला आता करून दाखवते। आता अंडर वॉटर ब्रीथिंग झालं। आता ग्लाइडिंग म्हणजे पायाने वॉलला पुश करायचं आणि पाण्यावर फ्लोट व्हायचं आणि श्वास धरून ठेवायचा। चला तर मग प्रॅक्टिस करू। सुरुवातीला आपण फ्लोटच्या साहाय्याने करूया। आता मी ग्लाइडिंग। आता आपण बॅक फ्लोट कसं करायचं ते शिकूया। सर्वात प्रथम आपल्याला श्वासावर कंट्रोल ठेवायचा, पाय स्ट्रेट ठेवायचे, पाण्यावर फ्लोट करायचं, हात मांडीला चिटकवायचे, कान पाण्यात ठेवायचे। तर सुरुवातीला आपण फ्लोटच्या साहाय्याने करूया। आता आपण किकिंग करूया। सर्वात प्रथम आपल्याला पायरीला धरायचं, मागे फ्लोट व्हायचं, पायाने अल्टरनेट पद्धतीने किकिंग करायचं। चला तर आता मी तुम्हाला दाखवते। वॉटर ट्रेडिंग म्हणजे एका जागेवर थांबणं। म्हणजे जर तुम्ही स्विमिंग करताना थकला तर तुम्ही एका जागेवर थांबू शकता। तर सर्वात प्रथम तुमच्या हाताची स्टेप काही अशी पाहिजे आणि पायाची स्टेप अशी। तर चला मी तुम्हाला आता करून दाखवते।
आता आपण डाईव कशी मारायची ते बघूया. सर्वात प्रथम आपल्याला डाईव मारण्यासाठी हात अशी व हाताची पोझिशन काही अशी पाहिजे. हात एकदम स्ट्रेट कानाला चिटकून आणि थोडस बंद व्हायचं आणि सर्वात प्रथम आपले हात आधी आत गेले पाहिजे, नंतर पाय. तर मित्रांनो, आपण या छोट्या स्विमिंगच्या बेसिक स्किल्स शिकलेले आहोत, जसं की वॉटर ट्रेडिंग, ग्लायडिंग, फ्लोटिंग, सायकलिंग आपण शिकलेलो. तर चला मग आता ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या तळ्यात करूया. आता मी तुम्हाला मोठ्या तलावात किकिंग आणि फ्लोटिंग दोन्ही फ्लोटरच्या साहाय्याने करून दाखवणार. स्विमिंग शिकताना कसली काळजी घ्यायची? सर्वात प्रथम स्विमिंग शिकताना डायरेक्ट खोल पाण्यात उडी मारायची नाही, कारण तुम्ही जर डायरेक्ट खोल पाण्यात उडी मारली तर तुमच्या मनात पाण्याबद्दल भीती निर्माण होऊ शकते. स्विमिंग करताना तुमच्या लाईफ सेव्हिंगचे साहित्य सोबत असू द्या. स्विमिंग हे कधी पण कोचच्या मार्गदर्शनाखालीच शिका. खाल्ल्यानंतर कधीच स्विमिंग करू नका. तर मित्रांनो, असा होता आजचा हा स्विमिंगचा ब्लॉग. तुम्हाला हा स्विमिंगचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत.